बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इयत्ता 5वीतल्या शिष्यवृत्तीमधील गणित या विषयातील जो घटक अभ्यासायचा आहे त्याचं नाव आहे आकृतिबंध. आकृतिबंध याचा अर्थ काय? आकृतीने तयार केलेला बंध, आकृतीने तयार केलेला बाण, आकृतीने तयार केलेली साखळी. म्हणजे ज्या आकृती क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने त्याच अंतराने वाढतात त्याला म्हणतात आकृतिबंध. उदाहरणार्थ बघा 3, 6, 9, 12 हा तीनाचा पाढ आहे. याच्यामध्ये कितीचा अंतर वाढतंय? 3. 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. पुढे किती रे? 3 5 15. नंतर त्याच क्रमाने वाढत गेलं तर याला म्हणायचं आकृतिबंध. त्याच पद्धतीने अजून जर आपण बघायला गेलो तर 12 12 1 12, 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48. बघा कितीचा अंतर? 12. पुढे काय येईल? 12 5 60. बघा त्याच अंतराने वाढत याला म्हणायचं आकृती. तो आपण जे पाढे म्हणतो दोनापासून तर किती पर्यंत पाढे, हे सर्व पाढे आकृतिबंधात येतात. कारण प्रत्येक पाढ्यामध्ये त्याच अंतराने पुढची संख्या वाढत जाते. म्हणून सर्व पाढे हे आकृतिबंध या प्रकारात येतात. आता तुम्हाला एक उदाहरण इथं देतो बघा मी. दुसरं बघा, तिसरी आकृती बघा आणि आपल्याला चौथी शोधायला लावतो. आता पर्याय पहिला काय दिलाय बघा. पर्याय दुसरा, पर्याय तिसरा, आणि पर्याय चौथा. सांगा आता इथं काय आहे बघा. अधिक नंतर बरोबर, बरोबर नंतर काय आला? गुणिले. हा अधिकचं चिन्ह पुढे गेलं, हे पुढे सरकलं. बरोबर गुणिले अधिक. बरोबरचं चिन्ह 3 नंबरला गेलं, गुणिले अधिक बरोबर. आता काय होईल रे? गुणिले चिन्ह पुढे जाईल म्हणजे काय होईल? अधिक नंतर बरोबर नंतर गुणिले. असा पर्याय कुठे दिसतोय तुम्हाला? 1 नंबरचा. म्हणजे बघ याला म्हणायचं आकृतिबंध. अजून जर आपण दुसरं उदाहरण घेतलं, इथं तुम्हाला दिलाय 1, 4, 9 आणि प्रश्नचिन्ह आणि 25. आणि तुम्हाला इथं पर्याय दिलेले आहे. उदाहरणार्थ 13, 16, 10, 15. आता काय दिसतंय बघा इथं? 1, 4, 9, 25. आता हे सर्व वर्ग आहे बघा. 1चा वर्ग 1, 4चा 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. कोणता पर्याय? 16. अशा पद्धतीने हा आकृतिबंध आहे. तिसरा एक आपण शेवटचं उदाहरण बघूया आकृतिबंधाच्या बाबतीमध्ये. उदाहरणार्थ बघा. आणि आपल्याला चौथी आकृती शोधायची आहे. तुम्हाला इथं पर्याय दिला. दुसरा पर्याय दिला, तिसरा पर्याय दिला, चौथा पर्याय दिला. आता काय झालं? पहिल्यांदा आकृतीत तोंड कुठे होतं?
उजव्या बाजूला, नंतर आकृती कुठे गेली वर, आकृती कुठे गेली डाव्या बाजूला, आता आकृती कुठे गेली, कुठला पर्याय बरोबर आहे, त्याला म्हणायचं आकृतीचा बंध. अशा पद्धतीने हे आकृती बंधाची उदाहरणं असतात. ओके.